समाजाचे नेते अशोक धोडी यांच्या हत्येच्या अनुषंगाने पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। त्यांचा खून त्यांच्या भावानेच केल्याचा संशय बळावला असून तो सध्या फरार आहे। मृत अशोक धोडी आणि मुख्य सूत्रधार आरोपी अविनाश धोडी यांचा मागील काही वर्षांपासून कौटुंबिक वाद होता। त्यातच आरोपी अविनाश धोडी यांचा दमण आणि दादरा नगर हवेली येथील दारू अवैधरित्या महाराष्ट्रात आणून विकण्याचा व्यवसाय होता। या व्यवसायात अशोक धोडी अडचण ठरत असल्याने त्यांनी अनेक वेळा अशोक धोडी यांच्यावर हल्ले देखील केले होते। अशोक धोडी यांचं 20 जानेवारीला अपहरण आणि हत्या करण्यापूर्वी आरोपींनी त्यांच्या घरासह त्यांची गाडी आणि गुजरातमधील सरीग्राम येथे मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी निवडण्यात आलेली बंद दगडखान त्याची महिनाभरापासून रेकी केली होती। कोणत्या आड मार्गाने गेल्यास आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सापडणार नाही याचा अंदाज आरोपींनी महिनाभर आधीच घेतला होता। त्यातच अवैध दारू तस्करी करत असल्याने या आरोपींना आड मार्गांचा चांगलाच अनुभव होता। अपहरण आणि हत्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आरोपींनी आपले सर्व मोबाईल एकाच ठिकाणी ठेवले असून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आपण त्या दिवशी एकाच ठिकाणी बसून रात्रभर पार्टी करत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला। अशोक धोडी यांची लाल कलरची ब्रेझा कार डहाणू रेल्वे स्थानकाच्या पार्किंग मध्ये उभी असताना या गाडीला आरोपींनी GPS लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या GPSच्या आधारावर आरोपींनी अशोक धोडी यांचा पाठलाग केला। झाई बोरीगाव येथील घाटात आयसर टेम्पो अशोक धोडी यांच्या गाडी पुढे लावून मागे पिकअप लावली। त्यामुळे अशोक धोडी यांना पळ काढता आला नाही। याच घाटात आरोपींनी अशोक धोडी यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार वार केले। पुढे कोणालाही संशय येऊ नये म्हणून अशोक धोडी यांची गाडी घेऊन आरोपी अशोक धोडी यांच्या घराजवळून भरधाव वेगात गेले। काहीच अंतरावर गेल्यावर आरोपींनी मृतदेह आणि गाडीची विल्हेवाट लावण्यासाठी आड मार्ग निवडला। मात्र गुजरातमधील एका रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही गाडी कैद झाल्याने आणि अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून पालघर पोलिसांनी गुजरातमधील दगड खाणींची पाहणी सुरू केली। पाणी असलेल्या खोल दगड खाणींच्या टेकड्यावर असलेल्या एका दगडाला गाडीच्या बॉडीचा खालचा पार्ट घासला गेला होता। यामुळे एक लहान सेन्सर दगडाला अडकला। पुढे गाडी मृतदेहासगत थेट 40 फूट खोल पाण्यात ढकलली असे पोलिसांना सांगण्यात आले। याच तुटलेला सेन्सर पालघर पोलिसांच्या हाती लागला। हाच तुटलेला सेन्सर पालघर पोलिसांच्या हाती लागला आणि याच दगड खाणीतील पाण्यात धोडी यांची गाडी आणि मृतदेह असल्याचा पालघर पोलिसांचा संशय बळावला। गोताखोरांच्या मदतीने 31 जानेवारीला पहाटे या दगड खाणीची पाहणी करण्यात आली। यावेळी 40 ते 45 फूट खोल पाण्यात एक लाल रंगाची ब्रेझा कार असल्याची माहिती गोताखोरांकडून समोर आली। त्यानंतर 6 ते 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही गाडी पाण्याबाहेर काढण्यात पालघर पोलिसांना यश आलं असून गाडीच्या डिक्कीत अशोक धोडी यांच्या तोंडाला प्लॅस्टिक पिशवी बांधून असलेला मृतदेह समोर आला। मात्र अजूनही आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत।